त्यानंतर आता बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। राज्यात शनिवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यामध्ये 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। नांदेड, लातूर, कोल्हापूर, कोकण या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सध्या समुद्रात निर्माण झालेल्या यागीमुळे मोठा विध्वंस होतोय। 30 वर्षांनंतर आलेल्या या भीषण चक्रीवादळामुळे अनेक देशातील हवामानात बदल होऊन मोठा फटका बसलाय। यागी वादळामुळे भारतात या वादळानं प्रवेश केलाय। परिणामी दिल्ली, एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडतोय। आणखी काही दिवस हवामान याच स्थितीत राहील असा अंदाज आहे। राज्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा जमा झालाय। राज्यातील बहुतांश धरणं 70 ते 90% भरली आहेत। परतीच्या पावसामुळे धरणातील उरली-सुरली पाण्याची उणीव सुद्धा भरून निघण्याची शक्यता आहे। अंधेरीत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे। के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगम वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे इस्टेट परिसरात आज कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे, तर काही भागात आज रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे। सीईटी सेलने एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले। त्यानुसार विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे। मुंबई विद्यापीठातील विविध विभागात स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी एनआयआरएफ आणि क्यूएस रँकिंगच्या धर्तीवर रँकिंग होणार आहे। मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांसाठी क्रमवारी आराखडा जाहीर केला जाणार आहे। सर्व शैक्षणिक विभाग, उपपरिसर आणि आदर्श महाविद्यालयांचे विविध निकषांवरती मूल्यांकन करून येत्या नोव्हेंबर महिन्यात क्रमवारी जाहीर केली जाईल। मुंबईत परवानगीची मुदत संपलेले तसंच बेकायदा लावलेले बॅनर काढण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय। 18 आणि 19 सप्टेंबर दरम्यान 24 तासात 8244 बॅनर काढल्याची माहिती पालिकेनं दिली। राज्यामध्ये सखी निवास योजना मागील वर्षीपासून लागू करण्यात आली। त्याच अनुषंगानं राज्यात ठाण्यामध्ये तब्बल 7 हॉस्टेलमध्ये 600 ते 650 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। नवी मुंबई महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा ठप्प झाल्यानं पाणी कर आणि मालमत्ता कर भरण्यास अडचणी येत होत्या आणि त्यामुळे थकीत पाणी देयक भरण्यासाठी आणि पहिल्या सत्रातील मालमत्ता कर भरण्यासाठी विभाग कार्यालयात करदात्यांकडून रांगा लावण्यात येत आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात आली। त्यापूर्वी गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1,06,000हून अधिक अर्ज अनामत रकमेसोबत सादर झालेत। मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावरती पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी रात्री 10:30 वाजल्यापासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक असेल, त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। कुलाबा, वांद्रे, सिब्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे। मेट्रो 3 वरील आरे ते बीकेसी टप्प्याच्या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसेसबाबत तक्रारी येत आहेत। एका महिन्यात 500 ते 600 बसेस ब्रेकडाऊन झाल्या। जीर्ण बसेस आणि बेपर्वा वाहन चालवणं, बसच्या बिघाडात होणारी वाढ यामुळे प्रवाशांना त्यावर अवलंबून राहणं कठीण होतंय। परिणामी पीएमपीएमएलचं नुकसान होतंय। कळवा ते ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येते, मात्र प्रकल्पाच्या कामाची गती मंदावल्यामुळे सध्या प्रवाशांचा प्रवास रडतखडत सुरू आहे। गेल्या 7.5 वर्षात कळवा ते ऐरोली उन्नत मार्गाचं 46% काम पूर्ण झालंय। तसंच उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी साधारण पुढील 3 वर्ष आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे। ईपीएफओच्या ग्राहकांना आता पर्सनल कारणासाठी आपल्या खात्यातून एकाच वेळी 1 लाख रुपये काढता येणार आहेत। याआधी ग्राहकाला खात्यातून फक्त 50,000 रुपये काढता येत होते, आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे। मुंबईतील गाई म्हशींचे गोठे, तबेले मुंबई बाहेर स्थलांतरित करण्यास दूध उत्पादकांच्या संघटनेनं विरोध केलाय। त्यामुळे आरे वसाहतीतच तबेल्यांना जागा द्यावी। उपनगरातील तबेल्यांमधील सुमारे 10,000 जनावरं आरे दुग्ध वसाहतीत सामावून घ्यावीत अशी मागणी दूध उत्पादक संघटनेने केली आहे। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली आहे। येत्या 27 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू होते आहे।
मनसेच्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे यंदा 1 टन निर्माल्य जलप्रदूषणापासून रोखण्यात यश आलंय. ठाण्यातील 250 मंडळांना निर्माल्य गोळा करण्यासाठी 10,000 कागदी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं होतं. पितृपक्ष सुरू झाल्यानं भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे, त्यामुळे बाजारभावात सुद्धा वाढ झालेली आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झाल्याचं दिसून आलं. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नवा लसूण बाजारात काही आलेला नाही. त्यामुळे सध्या बाजारात लसूण चक्क 350 ते 400 रुपये प्रति किलोवर गेलाय. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. कांद्यानं ठाण्याच्या बाजारपेठेत 60 गाठली आहे. परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास हाच दर 100वर जाईल अशी शक्यता नोंदवली गेली आहे. सण उत्सवानिमित्तानं ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं विशेष कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ऑगस्टपासून सुरू झालेली मोहीम डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई केली जाईल. द मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं 20 सप्टेंबर हा राष्ट्रीय सिनेमा दिवस म्हणून घोषित केला आणि या दिनानिमित्तानं चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफर देखील आहे. फक्त 99 रुपयात प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे. संपूर्ण देशभरात 4,000पेक्षा जास्त स्क्रीन्सवरती चित्रपट दाखवले जाणार आहेत. आंध्र प्रदेशच्या सरकारनं मद्यप्रेमी लोकांसाठी नवीन धोरण जाहीर केलंय. ग्राहक कोणत्याही ब्रँडचा 180 मिली पॅक केवळ 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. राज्य सरकारनं सर्व दारूच्या ब्रँडच्या किमती कमी केल्या आहेत. हे धोरण 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेत जे पास होणार त्यांनाच खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी मिळणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार मधुमेह आणि हृदयविकारामुळे महामारीचं संकट येणार आहे. जगभरात 2/3 मृत्यू या आजारांमुळे होत आहेत. त्यामुळे WHOनं सर्वच देशांना संतुलित आहार घेण्याचं आवाहन केलंय. बिहार कॅडरचे डॅशिंग पोलीस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. शिवदीप लांडे यांची नुकतीच पूर्णिया रेंजचे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. IPS शिवदीप लांडे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई असून त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा कर्तव्य बजावलंय. निष्कासित परिवीक्षाधीन IS पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा मागितलाय. अटकपूर्व जामिनासाठी दाखल याचिकेसंदर्भात म्हणणं मांडताना खेडकरनं चुकीची माहिती देऊन खोटी साक्ष दिल्याचा आरोप UPSCनं केलाय. राज्यातील मुख्याध्यापक पदासाठीच्या संच मान्यता निकषामध्ये बदल करण्यात आलाय. आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं आवश्यक असल्याचं निश्चित करण्यात आलंय. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. शिवडे येथील देशातील सर्वात मोठ्या क्षयरोग रुग्णालयातील इंटेन्सिव्ह केअर युनिट तयार आहे. मात्र रुग्णांवरती उपचार करण्यासाठी डॉक्टर्सच उपलब्ध नाहीत. मागील काही महिन्यांपासून डॉक्टरांचा शोध सुरू आहे. मात्र कुणीही स्वारस्य दाखवत नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनापुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. सौर ऊर्जेचा वापर वाढवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. त्यानंतर डोंबिवली येथील 286 पैकी 14 गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर पॉवर युनिट मिळणार आहे. कल्याण डोंबिवली शहरात नादुरुस्त रस्ते आणि सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या सर्वच रस्त्यांवरती धुळीचं साम्राज्य पसरलंय. पावसानं उघडीप दिल्यानं वाहनांमुळे धूळ हवेत उडत असल्याचं समोर येते आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. पुणे जिल्ह्यातील पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या पूररेषेत 2,500 अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण पालिकेनं हाती घेतलं. पुराच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेतील बांधकामांचं महापालिकेनं सर्वेक्षण हाती घेतलंय. गणेशोत्सवात उपवासाचे दिवस संपताच मासळी बाजारात खरेदीसाठी बुधवारी खवय्यांची गर्दी झाली होती. उरणच्या मासळी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं दिसलं. बीड आणि छत्रपती संभाजीनगर तसंच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनच्या दहशतीमुळे घबराट आहे. ड्रोनच्या घिरट्या आणि गावात होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांना रात्री गस्त घालावी लागते. चोरीच्या उद्देशानं कोणी असं करत नाही ना, अशा या भीतीमुळे ग्रामीण भागातले लोक रात्रभर जागून काढतायत. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी असताना सुद्धा गणेश मंडळाने डीजेचा दणदणाट केला. त्यानुसार उपनगर, नाशिक रोड आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 3 मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे सिस्टीम मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद दरम्यान काढलेल्या मिरवणुकातील वाद्यवृंदांमुळे आवाजाची कमाल मर्यादा ओलांडली गेली. निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा 55 डेसिबल. सांताक्रूज येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत 108.5 डेसिबल तर ईद दरम्यान भायखळा इथे 90 डेसिबल आवाजाची नोंद आवाज फाउंडेशनने केली. आणखी अशाच काही बातम्या आपण बघूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.